आज होता माझ्या मुलाचा बर्थडे. समोर तुम्हाला सांगणारच आहे कसा सेलिब्रेट केलं म्हणून. त्याच्या अगोदर आता मी माहेरी आलेले सगळ्यांना माहीतच आहे. तर मी माझ्या घरी जायचं होतं मला. तर सकाळीच पटकन आवरून घेतलं. येत्या वेळेस एक बॅग घेतली होती, जाता वेळेस 2 बॅग झाल्या आणि सगळं सामान वगैरे पॅक केलं. आईनं थोडं थोडं सामान दिलं मला. आणि माझ्या बाचीला खूप आवडतं बरं का व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तिला पण तिच्या मामाच्या गावाला जायचं होतं. वहिनीला समोर सोडायचं होतं, त्या पण माझ्यासोबत होता. त्यांना समोर आम्ही बसमध्ये बसून दिलं. आणि आमच्या बाईला बार बार येते बरं का व्हिडिओमध्ये. माझी भाची आहे, भरपूर व्हिडिओ सांगितलेला आहे. मी माझ्या लगेच घरी आले. घरी आल्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले. आता मुलाची शॉपिंग राहिली होती माझ्या करायची. म्हटलं ऊन खूप झाले आणि नंतर जाऊया. मामाच्या घरून आल्याच्यानंतर तो खूप नाराज झाला, कारण की त्याला बड्डे तिथंच करायचा होता. म्हटलं नको, आपण आपल्या घरी करूया. मागच्या वर्षी तिथं केला होता. आणि ऊन उतरल्याच्यानंतर 5ला आम्ही गेलो दोघंजणं कपडे वगैरे घ्यायला. त्याला कपडे वगैरे, केक वगैरे घेतलं, सगळी शॉपिंग केली त्याला. आणि संध्याकाळी बड्डे करायचा होता. मी अशी रेडी झाली, जेवण सगळं बनवून झालेलं. आणि आम्हाला बड्डे घरच्या घरीच करायचा होता. आमचीच फॅमिली होती. आमची फॅमिली खूप मोठी आहे. तुम्हाला एखाद्या ब्लॉग पूर्ण मी बनवून आणि नक्की सांगेन. सगळेजण असे सिंपल अशी रेडी झाले आणि घरच्या घरीच बड्डे करायचा होता. केक वगैरे आणला. केक थोडा आमचा खाली पडल्यामुळं म्हणजे घसरला होता, फ्रीजमध्ये मुलांनी खेचला होता. सगळ्यांनी त्याला ऑक्शन केलं आणि घरच्या घरीच बड्डे करायचा होता. तर मस्त केक वगैरे कट केला. आणि मुलगा आहे ना, सकाळी थोडा नाराज होता, दुपारी मग अजिबात नव्हता. आणि सगळ्याला एक्साइटमेंट असते बड्डेची, सगळ्यांना 1 वर्ष वाट बघतात. तसं सगळ्यांचंच असतं आहे. आणि आमचे 2 हे छोटे बार मदत करायची आणि त्यांना तिथंच उभं केलं. असं काय बड्डे सेलिब्रेट केला. बड्डे झाल्याच्यानंतर म्हटलं राहिलं होतं जेवण, ते पण करून घ्यायचं होतं. म्हटलं बड्डे वगैरे करून घेऊया. केक वगैरे सगळ्यांनी त्याला खाऊ घातला. आणि केक कट झाल्याच्यानंतर आता मग राहिलं होतं जेवण. पटकन सगळेजण जेवायला बसलो. सगळ्याला जेवण वगैरे दिलं. अगोदर सगळे लेकरं माणसं सगळे बसले. आम्ही सगळ्यांना वाढून दिलं, जेवण वगैरे केलं. म्हटलं आता जेवण करून घेऊया. आणि बड्डेच्या यानं भरपूर लेट झालं होतं बरं का. चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आवडलं तर नक्की एक लाईक करा.